ज्या मुली बाहेर चालवतात रोडवर रिक्षा, त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. नमस्कार, मी योगिता चव्हाण, म्हणजे जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा शितोळे. आज मी तुम्हा सर्वांसोबत माझ्या आयुष्यातील एक खूप खास गोष्ट शेअर करणार आहे, जी आहे माझी रिक्षा शिकण्याची जर्नी. माझं कास्टिंग झाल्यापासून ते मी अंतरा शितोळे कशी बनले ही जर्नी. तर जेव्हा मला कळलं की माझं कास्टिंग जेव्हा झालं अंतरासाठी, तेव्हा मला विचारलं की तुला रिक्षा चालवता येते का? तर मी म्हटलं की नाही, म्हणजे रिक्षा इन जनरल कोणाला चालवता येत नाही, पण मला गेअरवाली बाईक येत होती चालवायला. त्यामुळे मी फुल कॉन्फिडेंटली म्हटलं की हो, मला शिकवलं तर मी चालवेन. मग मी मुंबईमध्ये असताना मी काही यूट्यूबवरती सर्च केलं की कशी रिक्षा चालवली जाते, आणि यूट्यूबवर सर्च केल्यानंतर मला कळलं की ठीक, हे सोपं आहे, आपल्याला जमतं. आणि नंतर इथे शूटिंगला आल्यावर पहिल्यांदा जेव्हा मी माझ्या हमसफरमध्ये बसले, तर ती फिलिंग खूप भारी होती. म्हणजे प्रत्येक ॲक्टर काहीतरी नवीन शिकण्यासाठी वाट बघत असते, एका नवीन कॅरेक्टरसाठी. तर आमचे ते अजिंक्य दादा आहेत, अजिंक्य शिरोटे, त्यांनी मला रिक्षा शिकवली आणि हार्डली काहीतरी 1.5-2 तास आम्ही प्रॅक्टिस केली असेल. कंटिन्यू 1.5-2 तास ते मला शिकवत होते. आम्ही राऊंड मारत होतो. मला बऱ्यापैकी रिक्षा चालवायला. आणि त्यानंतर मग प्रोमो शूटिंगच्या वेळेस तिकडे एक वेगळ्या पद्धतीची रिक्षा माझ्या हातात आली, पण ती पण मॅनेजेबल झाली. पण इथे खूप लोक असतात प्रोडक्शनचे, जे मला शिकवत असतात. जरी मी कधी काही चुकले, माझा बॅलन्स गेला किंवा स्टार्ट नाही झाली, तर ते खूप लोक असतात मला इथे प्रोटेक्ट करायला. आणि पहिल्यांदा जेव्हा मी रोडवर गेलो रिक्षा चालवायला, तेव्हा मला थोडी भीती वाटली होती, कारण बाहेर गाड्या असतात. आम्ही जिथे शूट करतो तिथे जास्त लोक नाही आहेत, आम्ही सगळे शूटिंगवालेच असतो आणि खूप लोक असतात प्रोटेक्ट करायला. पण जेव्हा मला बऱ्यापैकी एकदम प्रो झाले होते मी रिक्षा चालवण्यामध्ये, तेव्हा मग आम्ही थोडेसे रोडवरचे सीन केले, रिग लावली होती, त्यामुळे कधी कधी थोडा तोल जायचा रिक्षाचा. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आता मी एकदम प्रो झाले रिक्षा चालवण्यामध्ये. आणि ज्या मुली बाहेर चालवतात रोडवर रिक्षा, त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे, कारण इथे खूप लोक असतात मला प्रोटेक्ट करायला, त्यामुळे मी फुल कॉन्फिडेंटली चालवू शकते. पण त्या बायका खरंच त्यांचं घर चालवण्यासाठी हे काम करतायत, आणि खरं तर खूप मेल ओरिएंटेड बिझनेस आहे हा. तरी सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला की आपण हे काम करूया, आणि खरंच त्या स्त्रियांमुळे आज मला हा रोल प्ले करायला मिळतोय. सो थँक्यू सो मच एकतर, आणि मी पूर्ण प्रयत्न करेन या कॅरेक्टरला जस्टिस देण्याचा. आणि प्रत्येक ॲक्टर अशा एका रोलच्या शोधात असतो की जो रोल प्ले करताना त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, आणि ज्यामुळे त्याला रेकग्निशन. सो आय थिंक हे कॅरेक्टर अंतरा आणि माझे हमसफर, हे कॅरेक्टर माझ्यासाठी तसं ठरणार आहे. प्रेक्षकांचं ऑलरेडी खूप प्रेम मिळते आमच्या मालिकेला, अंतराला, हमसफरला, आणि आय होप असंच प्रेम पुढेही मिळत राहील. सो असंच प्रेम करत राहा. थँक्यू.